हा साहेब. नाही, काल ती पेपरला सकाळला जी बातमी होती त्याच्या अनुषंगानं आपण राज्यातल्या सगळ्याच विषयावर, हा खूप गंभीर विषय आहे. मुळात मुलींची संख्या म्हणजे आता ऑलरेडी कमी आहे. त्या मुलाच्या लग्नाला हा प्रश्न वाढलाय की त्याचं प्रमाण जे आहे ते खूप कमी होत आहे. आणि अशा वेळेला अशा गोष्टीमध्ये म्हणजे PCSD ऍक्ट जो आहे ना तो एकदम स्ट्रॉंगली ऍक्टिव्हेट केला पाहिजे. त्यासाठी उद्या सेक्रेटरी आणि आमच्या राज्यातले सगळे लोक फिजिओमध्ये आम्ही बैठक घेतोय आणि अख्ख्या राज्यात ते सगळं एकदम स्ट्रॉंग होईल. आता तुम्ही जे म्हणताय त्याच्यामध्ये जरा कायद्यातली जी काय अजून स्ट्रॉंग व्हायला पाहिजे ते सुद्धा आपण पर्याय नाही. तो साहेब तो केल्याशिवाय आपला साहेब आता मग आपण ताराणीचा जिल्हा आणि मग सावित्रीपुरी म्हणतो आपण मुली नाही भेटला आपल्याला. पण जिल्ह्याबरोबर राज्यात पण थोडंसं एक खूपच स्ट्रॉंगली करायला पाहिजे. म्हणजे काल मी या सगळ्यांशी बोललो होतो पण ते माझ्या लक्षात आलं मी होतं फक्त आपल्या होतं महाराष्ट्रात झालं पाहिजे साहेब. पण सगळ्या राज्यात एक खूपच गरजेचा विषय आहे. तुम्ही आमचे कोल्हापूरचे आहेत, आम्ही तुम्हाला आग्रह करणार. तुम्ही आमच्या कोल्हापूरच्या हक्काचे आम्ही तुमच्याच मागे लागणार साहेब ना. आम्ही आता नाही ते गरजेचंच आहे त्यामुळे काय प्रश्न नाही. साहेब त्याबरोबर ते मशीन्स आहेत ना ते बेळगावमधनं मशीन्स मिळतात असं ते मॅडम म्हणतात. इथं ॲडव्होकेट केल्या त्या साहेब त्या संदर्भात गोळ्या ज्या मिळतात आता गोळ्या एका ठिकाणी गंगावेशमध्ये मिळाल्या गर्भपाताच्या त्याच्यावर सुद्धा अजून कारवाई झालेली नाही आहे साहेब. जे काय असेल त्याच्यावरती उद्या त्याच्यावर प्राकृतिक स्ट्रॉंग ऍक्शन व्हायसाठी आपण काम करू. आणि साहेब टास्क फोर्स नेमा साहेब प्लीज म्हणजे महाराष्ट्रामध्ये सगळीच ना त्याच्यावरती कारवाई होईल. अवेअरनेस नाही तिला पैसे पण देऊन जाहिरात होईल त्याची खूप महत्वाचा विषय आहे. तो त्या मागणी चांगल्या पद्धतीने काळजीपूर्वक करायचा. येस सर. धन्यवाद सर. धन्यवाद सर. धन्यवाद. ओके. मी प्रत्येक वेळी आमचा जो आरोप अनेक वर्षाचा कोल्हापूरकरांचा आहे की इथले पेशंट हेरायचे आणि आपल्या दवाखान्यातील बाकीचे सगळे प्रकार नाही तसं विधी सुटतात साहेब. महिना 2-2 महिन्यात लोक सुटतात साहेब. डॉक्युमेंट तुमच्या सहीचे सगळे तुमचं जायचे आणि बाकीचे जे कमिटी मेंबर आहे डीन साहेब तिथं कुठेही दिसत नाही. पण डीन पुण्यात जाऊन एवढा वेळ नाही साहेब तुमच्या पत्राला यायला इथं तिथे पैसे पण लागतात का काय करा तर मला माहित नाही त्याची प्रोसिजर काय तर ती येत नाही. व्हायच्या गोळ्या मिळायला लागल्यात, गर्भपाताच्या गोळ्या सहज उपलब्ध व्हायला लागल्यात. प्रशासन याबद्दल उदासीन आहे असं वाटते. नेमकी काय चर्चा झाली याबद्दलच्या काय नेमक्या भूमिका आहेत प्रशासनाची? खरं तर छत्रपती ताराणीचा जिल्हा हा महाराष्ट्रात असून दे किंवा कुठेही असून दे मुली जन्माला आल्या पाहिजेत. मुलींचा बर्थ रेट आहे तो वाढला पाहिजे ही शासनाची भूमिका आहे आणि अनेक ठिकाणी जाहिराती केल्या जातात. पण तो काही कसाई काही नालायक लोक काही डॉक्टर्स आणि डॉक्टरच्या हाताखाली तयार झालेली काही लोक आहेत की पैशाच्या हव्यासपोटी ह्या लहान बाळाला आपल्या ज्या कळ्या असतात त्या कुरतडून टाकण्याचं पाप करतात. आज मी 2 क्लिप दाखवल्या त्या नराधामांना मी तर म्हणतो फाशी झाली पाहिजे. कायदे एवढे कडक झाले पाहिजे की खून आहे हा खून. एक लहान बाळ मारायचं आणि पैसे मिळवायचं हे कुठली पद्धत चालली आहे महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये आपल्या. म्हणून आंबेडकर साहेबांना तुमच्या माध्यमातून मुस्लिम साहेबांना विनंती करतोय जसा खुनाला जो तुम्हाला सांगतो कलम आहे तो कलम ह्या स्त्रीभ्रूण हत्येला लावल्याशिवाय स्त्रीचा दर बर्थ रेट वाढणार नाही अशी माझी अपेक्षा आहे. आणि मी ज्या क्लिप दाखवल्या त्या नालायक लोकांना असं वाटायला नको त्या की नाही मला 10,000 रुपये जादा पाहिजे. तर 3.5 महिन्याचं बाळ आहे 4 महिन्याला 10,000 रुपये माझे पैसे वाढतील माझे. हे क्लिपमध्ये मग त्याला लाज वाटत आहे. त्याची आई त्याला बहीण त्याला मुली कोण नाही आहेत त्याला. दुसरा म्हणतोय की हे असं काय असतं तर तुम्ही न्या आणि बाळ लावा तिथं ते बाळ आहे ते आणि झाड लावा नाही तर आम्ही कचऱ्यात टाकतो. असे शब्द ऐकल्यानंतर काय करायचं लोकांनी? कायदा काय करतोय आणि कायद्याची पळवाट म्हणजे मशनर कुठने येतात कोण लोक आहेत ती हे ना माहीत नाही. चिरी मिरीसाठी ही लोक सोडली जातात आणि कायदे पळवाट करून ही निवांत ह्याचे दवाखाने परत सुरू होतात. साध्या व्हॅनमध्ये बसून मशीन आणतात. ते मशीन बेळगावमध्ये येते का आत्तापर्यंत बेळगाववाल्याला कुठल्या परिस्थिती मोका लागला नाही त्याला खुनाला गुन्हा दाखल का होत नाही. आणि म्हणून कायद्यात बदल होणं गरजेचं आहे महाराष्ट्रामध्ये. आणि तो कायदा बदल करण्यासाठी आंबेडकर साहेबांनी मुस्लिम साहेबांनी यात अग्रेसर राहिलं पाहिजे आणि महाराष्ट्रात कायदा करणं गरजेचं आहे की नाही. अशा पद्धती जर कुणी काही केलं तर खुनाचा गुन्हा दाखल केला पाहिजे आणि मोठी संख्या पैशाची त्यावर दाखल झाली पाहिजे. तरच स्त्रीचा दर जन्मदर वाढेल तर वाढणार नाही. एक तर CPR मधलं अतिक्रमण निघाले पाहिजे ही अनेक दिवसाची आमची भूमिका आहे आणि त्या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत. महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांनी जाहीर वर्तमानपत्रांच्या समोर सांगितलं की आम्ही CPR मधलं अतिक्रमण काढतो. न्यायव्यवस्थेपेक्षा मोठं कोणच नाही आहे. न्यायव्यवस्थाही मोठी आहे आणि न्यायव्यवस्थेनं पार्किंग अतिक्रमण काढा म्हणून सांगितल्यानंतर कुणाच्या आता दबावापोटी भीतीपोटी अतिक्रमण काढत नसतील तर ते अतिक्रमण काढलं पाहिजे.
आजही जिल्हा प्रशासनाला आम्ही सांगितलेलं आहे काही अडीअडचणी आहेत त्या तुमच्यातनं चुका होत असतात, पण शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलेलं आहे जिथं जिथं प्रशासनाला मदत पडेल तिथं शिवसैनिकांनी त्यांना मदत केली पाहिजे. म्हणून अजूनही सांगतो ज्या पद्धतीनं अतिक्रमणसाठी जर शिवसेना अतिक्रमण काढण्याच्या बाजूनं राहील, सिव्हिल सर्जनला मदत करेल, डीनला मदत करेल, तसेच भ्रूण हत्येच्या बाबतीमध्ये सुद्धा जर काय कुठल्या प्रकारचा जर सिव्हिल सर्जन या महिला आहेत त्यांच्यावर जर कोण दबाव टाकत असेल, कोण राजकीय दबाव टाकत असेल तर शिवसेनेची महिला आघाडी ही ठामपणानं त्यांच्या पाठीशी राहील आणि यापुढं स्त्री भ्रूण हत्या रोखण्याचा हा एक कलमी आणि महत्त्वाचा कार्यक्रम शिवसेना घेईल.